नमस्कार मित्रांनो, गावरान जिव्हाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो। आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहे, फिश फ्राय। तर मित्रांनो, ती कशी बनवणार आहे हे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोच। पण आज ही रेसिपी ह्याच जांभळ्याच्या झाडाखाली बनवणार आहे। एकदम थंड असं वातावरण आहे, तिथं घरामध्ये गरम होत आहे। मग घराच्या पाठीमागे आलोय आणि तिथंच बनवणार आहे आपण। आणि घराच्या पाठीमागे इकडे येण्याचं कारणही एक आहे का 3 ते 4 दिवस झालं मुंगसाना शेडमध्ये घुसून एकदम धुमाकूळ घातलाय। तर त्या धुमाकूळ घालून त्यांनी रोज पहिल्या दिवशी 180 कोंबडीचे बॉयलर पिल्लं मारून टाकली आणि दुसऱ्या दिवशी 170 आणि तिसऱ्या दिवशी 80 अशा प्रकारे पिल्लं मारून टाकली। मग मी काय केलं, पिंजरा लावला एक साईडला, कुत्री बांधलेली एक साईडला आणि मी एक साईडला बसलोय। आणि आता ती रेसिपी बनवीत आपण शेडची पण राखणी करणार आहे। मित्रांनो, हा मासा तो माशावाला होता, त्यांनी जाळं टाकेलं होतं, त्याला द्या सांगितलं होतं, त्याच्याकडे 2-3 भेटले होते। मग त्याने आपल्याला हा देऊन गेलाय तो। आता सकाळीच दिलाय, म्हणजे मी तो ठेवला होता फ्रीजमध्ये, मला आयुष्य आल्यावरच कापू आपण, नाही का। मग आता हा कोणता मासा आहे मलाही काही नाव माहीत नाही। हे बघा मित्रांनो, 2-3 पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घेतले हे मासे। आणि आता आपण हे फ्रायसाठी बनवले, ते एकदम असे स्वच्छ धुवून घ्यायचे। धुवून झाल्यानंतर आता आपण हे असे काढून असं घेणार आहे, इकडे वरती ठेवलेत प्लेटमध्ये। आयुष, हात नको लाव, हां ठेव, हे पाणी दे वतून। तर बघा मित्रांनो, मी आता थोडासा दही घेतला आहे, परत हे मसाले घेतलेत, एवढे लाल तिखट आहे, कांदा लसूण आहे, हळद आहे, इकडं मीठ आहे, थोडासा रवा घेतला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट नसल्यामुळं मी हे घरगुती बनवले अद्रक पेस्टचे लसूण। तर हे आता मी एकत्र करून घेतो आणि एकत्र करून झाल्यावरती मग ते हे सगळे एकत्र कालवून घ्यायचे। आता मी थोडंच हे घेतलं आहे मसाले, ते आहेत ना थोडेच घेतले आहेत, कारण अनुश्रीला ना आयुषला खायचे ना, त्याच्यामुळं मी थोडंच घेतलं आहे, कारण जास्त तिखट झाले तर खावणार नाही, मग त्याच्यामुळं मग मी थोडंच घेतलं आहे। ते त्यांनाच आवडतं, मला मी काही मासे जास्त खात नाही, त्याच्यामुळे हे त्यांच्यासाठीच बनवले। ते सगळं मिक्स करून झालं आहे। तर आता आपण एक असं हे याच्यामध्ये एक पीस आहे ते आपण याच्यात टाकून घेणार आहे आणि त्याच्यात यांना भिजण्यासाठी असे कालवून ठेवून देणार आहे। अशा पद्धतीत एक पीस आपण कालवून असं ठेवून देणार आहे। हे आमची गावठी पद्धत कालवून ठेवणे, असं की अशा पद्धतीत आपण ठेवणार आहे। मित्रांनो, मासे कसे झाले कमेंटमध्ये सांगा, एकदम भारीच होणार आहे ते। आपण आधीच्या वेळेस पण केले होते, तेव्हा पण भारी झाले होते। हे अनुश्रीन आयुष्य एकदम असं भारी हे खातोय, ते दोन्यांनाच आवडत आहे, मला काही जास्त आवडत नाही। तेव्हा मित्रांनो, अशा प्रकारे आपला मसाला भरून झाला आहे। अशा पद्धतीत ते आयुष, हात नको ना घालू तू। आयुषला वाटत आहे मी पण असं बनवावा, नाही का, मसाला लावावा, अशा पद्धतीत आहे। नको हात घालू। हे आपण अर्ध्या तासासाठी असे आपण ठेवून देणार आहे। बघा मित्रांनो, आयुष आता शाळेतून आला आहे आणि त्यांनी फ्रीजमध्ये एक मासा पाहिला आहे। मी मगाशी आणला होता मासा, एक माशावाला आला होता घेऊन, त्याच्याकडून आणला तो मासा। तर मग आता अनुश्रीचं ना आयुष्यच तो तवा फिश फ्राय बनवायचे, तर तवा घासायला दोन्हींचीच भांडणं चालू आहेत। तर मग हे अनुश्री म्हणते मी घसेल आणि आयुष म्हणतोय मी घसेल। मग आता अनुश्री का थोड्या वेळ दिला घासायला आणि आयुष का दिला। मग आता आमचा फिश फ्राय बनवायचा प्रोग्राम चालू करायचा। मित्रांनो, अनुश्री तिथं उभी आहे, तिथंच आपण ती रेसिपी बनवणार आहे। इकडं खाली आलोय मी आता, इकडं हे असे कोंबडींचे पिल्ले, बॉयलर पिल्ले आहे, ती हा शेड आहे, तर याच्यामध्ये घुसून नाही का मुंगसाना धुमाकूळ घातला होता। असे जवळजवळ 300 ते 400 आपली पिल्लं मारलेत। आणि या साईडला, वरच्या साईडला मी बसलोय आणि खालच्या बाजूला आहे। तर मित्रांनो, मी वरच्या बाजूला बसेल आहे,
तिथंच बसून राहते दिवसभर, 2 दिवस झालं. आणि हे खालच्या बाजूला हे बघा, ही आमची राणी, हिचा राणी नाव आहे. तर हिला मित्रांनो 2-3 दिवस वाघाने पण धरला होता, तर मी तिला सोडून आणलं होतं 2 वेळेस. हे बघा जे वाघाला तिच्या गळ्याला ना दात लागेलेत, हे बघा, हे बघा असे दात लागेलेत, हे दात लागेले ते वाघानं धरलं होता. तर तिला मला वाटत आता ताण लागले, इथंच बसून ठेवलं आहे दिवसभर तिला मी. मग इकडं मुंगूस इकडून खालून वर येत आहे ना, तर मग त्या मुंगसासाठी राखणीला तिला बांधून ठेवलं आहे तिथं. आणि 2 आहे ती ते वर घराकडेच राहतात, तिला एकटीलाच इथं बांधून ठेवलं आहे. तर चला मित्रांनो, आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात. मित्रांनो इथं चूल केली, पण इकडं जरा अडचणच आहे, पाला पाचोळा पडेल आहे. ह्या बघा झाडाखाली आहे ना, त्याच्यामुळं लईच पाला पाचोळा पडेल आहे. आणि आता चूल पेटवले, एकदम असं चुलीवरच आपण करणार आहे गावठी पद्धतीत. तर अशा पद्धतीत करणार आहे. बघा मित्रांनो, आता आपली चूल पेटले आणि आपण आता त्याच्यावर तव्यावर तेल टाकणार आहे. हे आपण तेल टाकून घेतलं आहे, 2 चमचे तेल टाकणार आहे. तवा अजून सारखा काही बसेल नाही, वाटलाच नाही. आणि हे आपण आता जरा सारखं करून घेणार आहे. हे कसं रानामध्येच करतोय, घराच्या मागं झाडांमध्ये एकदम अशी दाट झाड आहे ती घराच्या मागे. तर मित्रांनो रानामध्ये केलं तर एकदम भारी वाटत आहे. अशा पद्धतीत आपण करणार आहे. तर कशी रेसिपी होते कमेंटमध्ये नक्की सांगा. कसं आहे, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बनवायची. हे बघा मित्रांनो, आता आपण हे नाही का एक हे फ्राय केलेले मासे टाकणार आहे. तर मित्रांनो ही पद्धत प्रत्येकाची अशी वेगवेगळी पद्धत राहते बनवायची. मग कशी झाली तुम्ही कमेंटमध्ये सांगा. अशा पद्धतीत आपण सगळे पिशेत नाही का टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये. कारण तेलही तापलं आहे खाली, जाळ कमी करता येत केलं थोडं, मग टाकून गेलं होतं तेल. अशा प्रकारे आम्ही आता मासे सोडले त्याच्यामध्ये. अशा पद्धतीत सगळे टाकून झालेत. आता जाळ एकदम कमी जाळ करून घेणार आहे आता आपण. बघा मित्रांनो, अशा पद्धतीत एकदम अशी भारी झालेत फिश फ्राय, एकदम असं कडक कडक झालेत. आणि आयुष म्हणतो मला लय भारी वास येत आहे, लय भारी झालं असतील हे. अशा पद्धतीत हे झालेत आता शिजून एकदम असं कडक, एकदम असं कडक झालेले ती. हे बघा एकदम असं कडक झालेत. आणि असेच कडकच खायला एकदम चांगलं वाटत आहे. बघा मित्रांनो, हे अशा प्रकारे आपले फिश फ्राय झाले. आणि हे 2 जरा सफेद पांढरे दिसतात ना, हे अनुश्रीसाठी ठेवले ते 2, कारण तिला तिखट जमत नाही जास्त त्याच्यामुळं. आयुष तुला पाहिजे का? आयुष म्हणतो मला थोडा तरी द्या, लईच तोंडाला पाणी सुटलं आहे. मग त्याच्यासाठी आता पण मग झाले नाही अजून, थोडं टाईम बाकी आहे. झालं आहे का? बरं देतो छोटा. चल मित्रांनो, अशा प्रकारे आपली फिश फ्राय झाले. आणि आता आम्ही अनुश्री, आयुष आणि मी, आम्ही 3 जण खाणार आहे. तर मित्रांनो कशी वाटली आजची फिश फ्राय तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो आता आपण याच्यावरून लिंबू पिळणार आहे. थोडं लिंबू पिळलं जरा चांगलं लागत आहे. अशा पद्धतीत आपण लिंबू, आपण आता मसाल्यामध्ये नव्हतं लिंबू टाकलं, नंतर टाकल्यावर नंतर टेस्ट वेगळी येते ना, आधी टाकल्यावर टेस्ट वेगळी येते. त्यामुळं मी हे आता लिंबू टाकलं आहे. आणि ही प्रत्येकाची ही पद्धत आहे ना, प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो आहे. ही माझ्या पद्धतीनं बनवली, तर तुम्ही नक्की या, तुम्हाला आल्यावर मी बनवून देईल. मित्रांनो आयुष आणि अनुश्री बसले खायला. एका ते दोन्ही खात्यात फिश फ्राय. आणि एकच नंबर झाले. अनुश्री कसे झाले बघा मित्रांनो, अनुश्री म्हणते एकच नंबर झाले. अशा पद्धतीत आम्ही बनवले. आणि तिचेवाले अजून तरी इकडंच आहे तयावर, कारण ती लेट टाकली थोडी नाही का, पण मग ती थोडी माकूनच खाते. तर मित्रांनो आजची फिश फ्राय कशी झाली तर हे कमेंटद्वारे कळवा. आणि चॅनलला जर नवीन असाल
तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.